मुंबई लोकलच्या अभियांत्रिकी कामासाठी आणि सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरती जो आहे तो हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरती ठाणे ते कल्याणच्या दरम्यान जलद डाऊन दिशेच्या मार्गाने जो आहे तो हा मेगा ब्लॉक सकाळी 10:30 वाजल्यापासून ते 3:30 वाजल्यापर्यंत घेण्यात येणार आहे। आणि या कालावधीमध्ये ठाण्यावरून कल्याणकडे जाणारी जी वाहतूक जी आहे ती जलद वाहतूक धीम्या मार्गावरती वळवण्यात येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तर ठाण्यापर्यंत जलद वाहतूक जी आहे ती सुरळीत असेल, मात्र ठाण्यावरून कल्याणच्या दिशेने जात असताना जलद वाहतूक जी आहे ती धीम्या मार्गावरती वळवण्यात येणार आहे। त्यामुळे जवळपास 10 ते 15 मिनिटं लोकलला उशीर होईल अशी माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आलेली आहे। त्याचसोबतच हार्बर मार्गावरती वाशी ते पनवेल या मार्गावर अप आणि डाऊन दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या मार्गावरती जो आहे तो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। आणि या कालावधीमध्ये वाशी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत वाहतूक जी आहे ती सुरळीत असेल, मात्र ट्रान्स हार्बर मार्गावरती पनवेल ते ठाण्यापर्यंतची वाहतूक जी आहे ती बंद असेल, मात्र वाशी ते ठाण्यापर्यंतची आणि नेरूळ ते ठाण्यापर्यंतची वाहतूक जी आहे ती सुरळीत असेल अशी माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आलेली आहे। पावसाळ्यामध्ये अनेक वेळा लोकल जे आहे ते उशिरा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि याच कालावधीमध्ये रविवारच्या आजच्या दिवशी जी आहे ती वेगवेगळी सिग्नल यंत्रणांची कामं रेल्वे रुळांची कामं विविध कामं करण्यासाठी जो आहे तो हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। आणि यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या देखील 10 ते 15 मिनिटं उशिरा असतील असं देखील मध्य रेल्वेकडून कळवण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन सिद्धेश नाईकसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।